नमस्कार। आता पूजा झालेली असते, गुढीपाडवासुद्धा साजरा झालेला असतो। आता वसू म्हणते आता यांना हनीमूनला पाठव। मालिनी आता या जोडप्यांना हनीमूनला गेलं पाहिजे। ते ऐकून काव्याला खूपच राग येतो आणि जीवासुद्धा रागाने वसू आत्याकडे बघत असतो। तेव्हा काव्या म्हणते मला नाही जायचं काय हनीमूनला बिनीमूनला। आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय माहीत आहे ना तुम्हाला, आणि तुम्ही सगळ्या काय या रीती परंपरा पाळत बसल्या आहेत। मला नाही जायचं आहे। तेव्हा जीवा म्हणतो मला सुद्धा नाही जायचं आहे। नंदिनी काहीच बोलत नाही। पार्थसुद्धा म्हणतो मला सुद्धा नाही जायचं आहे। नंदिनी काहीच एकटी बोलत नसते। आता मालिनी म्हणते असं नाही बाळांनो, तुम्हाला जावं लागेल फिरायला। लग्न झाल्यावर नवीन जोडप्याने फिरायला जायचं असतं। तुम्हाला जावं लागेल। तुम्हाला कुठे जायचं आहे तसं मला सांगा, मी तिकीट्स काढायला सांगते। तेव्हा काव्या म्हणते नाही सांगितलं ना काकू, मला कुठेच नाही जायचं आहे। तेव्हा मालिनी तिला समजावते आणि म्हणते अगं असंच फक्त एन्जॉय करून या, जरा फिरून या, तुम्हालासुद्धा फ्रेश वाटेल। आता कोणच काहीच बोलत नाही आणि मालिनी युगला सांगते तिकीट्स काढून आणायला। युग तिकीट्स काढून आणतो आणि आता 2 दिवसांनी ती लोक हनीमूनला जायला निघणार असतात। आता सर्वजण बॅग पॅक करतात आणि आपापल्या गाड्यांमध्ये सर्वजण नेऊन ठेवत असतात। युगसुद्धा त्यांना मदत करत असतो। आता रम्या आणि वसूने प्लॅन केलेला असतो। पार्थ आणि काव्याच्या गाडीचे त्यांनी ब्रेक फेल केलेले असतात। आता रम्याला पार्थ आणि काव्या एकत्र फिरायला जात आहे हे तिला आवडत नसतं, म्हणून तिने त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात। आता 2 गाड्या वेगवेगळ्या निघतात आणि हनीमूनला ती लोक फिरायला जायला तयार होतात। आता अर्ध्या वाटेत गेल्यावर पार्थच्या गाडीच्या ड्रायव्हरला समजतं की गाडीचे ब्रेक फेल आहेत, गाडीचा ब्रेक लागत नाही आहे। आता पार्थ विचारतो ड्रायव्हरला काय झालं। ड्रायव्हर म्हणतो साहेब गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत, ब्रेकच लागत नाही आहे। ते ऐकून आता काव्याला मोठा धक्काच बसतो। काव्या म्हणते तुम्ही गाडी चेक करून निघाला नव्हतात का आधी, तुम्हाला माहीत नाही का। काव्या जरा भरपूर काही बडबडते, त्याच्यावर चिडचिड करते आणि पार्थ शांत असतो। पार्थ म्हणतो काव्या शांत व्हा, अहो ही आमची रोजची गाडी आहे आणि हा रोज चालवणारा ड्रायव्हर आहे, प्रत्येक वेळेस काय चेक करायची असं म्हणाला असेल तो। तेव्हा काव्या म्हणते तुम्ही त्याची काय बाजू घेताय, गाडी व्यवस्थित एवढ्या लांबच्या प्रवासाला जाणार, चेक करून घ्यायला नको पाहिजे होती का। आता काय करायचं हे पार्थला समजत नसतं। आता पार्थ लगेच जीवाला फोन करतो आणि सांगतो अरे आमच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत। आता जीवाला धक्काच बसतो। जीवा म्हणतो काय। आता जीवा लगेच नंदिनीला सांगतो। नंदिनीला सुद्धा धडकीच भरते की आता या दोघांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत। आता पार्थने सांगितलेलं असतं की घरी सांगू नकोस कोणाला। आता नंदिनी आणि जीवाला काय करावं समजत नसतं। नंदिनी लगेच मनात म्हणते हे नक्कीच या रम्याचं काम असणार, कारण अचानक गाडीचे ब्रेक फेल कसे झाले। पार्थ आणि काव्या फिरायला निघाले आहेत, हे रम्याला बघवलं नसणार, म्हणूनच असं रम्याने केलं असणार। आता नंदिनीला रम्याचा खूपच राग आलेला असतो। नंदिनी म्हणते जर हे रम्याने केलं असेल ना तर मी तिला सोडणार नाही। तर आता नंदिनी आणि जीवा पार्थ आणि काव्याला कसं वाचवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।